नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. ठळक बातम्या. नांदगावच्या अमृतेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी. अलिबाग हशिवरे श्रीरामनवमी मोठ्या दिमाखात संपन्न. कसबा येथील प्राचीन राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष. समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. गिम्हवणे दुबळेवाडी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात. मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाला 100 वर्षांची परंपरा आहे. या दिवशी अमृतेश्वर मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करण्यात आला. यावेळी पाली येथील प्रसिद्ध कीर्तनकार सौ अवनीताई गद्रे यांचे श्रीराम जन्मावर कीर्तन झाले. रात्री 8 वाजता श्री प्रभू रामचंद्र पालखी सोहळा संपन्न झाला. अमृतेश्वर मंदिर पंचकमिटी अध्यक्ष उमाकांत चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती सौ स्मिता रवींद्र खेडेकर, सर्व पंच कमिटी सदस्य यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्माचा उदय होतो, अशा वेळेला युगानुयुगे मी अवतार घेतो असं भगवंताने सांगितलेलं आहे. अलिबाग तालुक्यातील हशिवरे येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला. हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सदर मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी मंदिरात महाआरती, कीर्तन, भजन, प्रवचन, विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. तसेच अलिबाग तालुका व रायगड जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. कसबा येथील प्राचीन राम मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पूजा, अभिषेक, कीर्तन, महाआरती, महाप्रसाद, त्याचबरोबर संस्कृत गीत, रामायण आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. काशी येथील ध्यान मंत्रानुसार असलेली प्रभू रामचंद्रांची प्रतिमा, त्याची प्रतिकृती असलेली दुसरी प्रतिमा कसबा येथील श्रीराम मंदिरात असल्याने या मंदिराला पुराणात विशेष महत्त्व असल्याचे बोलले जाते. रामनवमीचे औचित्य साधत मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, 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 केशव घ्या कुणी माधव घ्या, माधव घ्या कुणी मुकुंद घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, शासन सेवेत कायम करा. तसेच विविध मागण्यांसाठी समग्र शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक 9 मार्च 2026 पासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण व अन्य त्याग सुरू केलाय. उपोषणाचा 16वा दिवस असून समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही. अधिवेशन काळ संपूनही त्यांचा GR निघालेला नाही. वेळोवेळी आमदारांनी विषय सभागृहापुढे ठेवून त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. त्यामुळे समग्र शिक्षाचे 3,500 कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत. यापुढे कोणतीही अनुचित गोष्ट घडू नये यासाठी सरकारने लवकरात लवकर शासन सेवेत कायम करावे असे वारंवार म्हणणे समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे आहे. 2 व्यक्तींची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सरकारने कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिर गिम्हवणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट आणि प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळेवाडीने श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न केला. येथील ग्रामस्थांनी 1948 मध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाची सुरू केलेली परंपरा
आजही त्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने अखंडितपणे सुरू ठेवले आहे. श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.